नमस्ते. नमस्ते. नेटसर कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणेद्वारा मी जयवंत खारतोडे. आज आपण लोणी देवकर महादेव सरडे या शेतकऱ्यांच्या 2 एकर ऊसाच्या प्लॉटवर आलेला आहे. त्यांनी या कंपनीची वेगवेगळी औषधं वापरली. त्यांना या औषधामुळे कोणत्या पद्धतीचा रिझल्ट आला हे त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. तर तुम्ही सुरुवातीला आमच्या शेतकऱ्यांना ओळख करून द्या. माझं नाव महादेव सुखदेव सरडे, लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. पण नेटसर कंपनीची औषधं तुम्ही सुरुवातीला कशी वापरली? सुरुवातीला म्हणजे हे आमच्या याच्या मार्गदर्शनाखालीच वापरतो. गाडगे साहेबांच्या कशी वापरली? सुरुवातीला 2 वेळा ड्रिचिंग 2 वेळा ड्रिंचिंग केलं झालं लहान असताना. नंतर पाण्यातून 2 वेळा सोडलं. म्हणजे 2 वेळा ड्रिंचिंग केलं आणि 2 वेळा पाण्यातून. तुम्हाला या ऊसामध्ये काय फरक जाणवला? ऊसाची कांडीची साईज बी वाढली, कांडीतलं अंतर वाढलं, कांडीची साईज वाढली, पेरा वाढला आणि काळोखी वाढली. बघूया आपण या ऊसाच्या कांड्या मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33. म्हणजे 12 महिन्याचा ऊस असून सुद्धा 33 कांड्यावर आलेला आहे. म्हणजे महिन्याला जवळजवळ 2.5 ते 3 कांडी वाढलेली. म्हणजे VSIच्या संशोधनानुसार महिन्याला 2 कांडी वाढते, परंतु या सरडे साहेबांच्या ऊसाची 2.5 ते 3 महिन्याला कांडी वाढ. एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. आणि हा प्लॉट जवळजवळ 6 महिने या पाण्यामध्ये होता, कारण वरून पाणी या प्लॉटमधून वाहत होतं. आणि 8 ते 10 वर्ष या ऊसाला या प्लॉटला कसल्याही प्रकारचं शेणखत नव्हतं. म्हणजे शेणखताचा खर्च वाचला, रासायनिक खताचा खर्च वाचला आणि विशेष म्हणजे नुसत्या जैविक औषधावर एवढा चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि आपण जर माती बघितली तर माती सुद्धा अतिशय भुसभुशीत झालेली, गांडूळ निर्माण झालेली आणि एकदम म्हणजे पोयट्याची जमीन झाली. आणि विशेष म्हणजे आजूबाजूचं जर तुम्ही ऊसाचे प्लॉट बघितले तर प्रत्येक प्लॉटवर झेंडे. या प्लॉटवर तुम्हाला एकही झेंडा दिसत. या रिझल्ट वरती तुम्ही समाधानी आहात? एकदम समाधान. बरं, आमच्या शेतकरी बांधवांना या औषधाबद्दल काय सल्ला देतात? नेटसर्फ जर वापरलं तर शेतकऱ्याचा नेटसर्फची औषधं वापरली तर खर्चही कमी होतो, उत्पन्न कमी होतो आणि जमीन भुसभुशीत. सरडे साहेब, तुम्ही आमच्या कंपनीची औषधं वापरली, अतिशय जबरदस्त रिझल्ट आला, त्याबद्दल धन्यवाद.